ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की पूर्णा आजी म्हणते माझा नातू माझ्याशी बोलतच नाहीये आणि मला काही झालं तर मग. तर अर्जुन म्हणतो ओ ड्रामा क्वीन, बस झाला तुमचा ड्रामा आता आणि तुम्हाला काहीही होणार नाही, कारण तुझा हा नातू तुला काहीच होऊ देणार नाही. असं म्हणून अर्जुन हा पूर्णा आजीला सांगतो की या जगात सगळ्यात जास्त प्रेम मी तुझ्यावर करतो. पूर्णा आजीला खूप आनंद होतो आणि हे दोघे एकमेकांना मिठी मारतात. सगळ्यांनाच आनंद होतो. रात्र होते आणि रूममध्ये सायली आणि अर्जुन बसलेले असतात. अर्जुन सायलीवर खूप हसत असतो. सायली कशी ॲक्टिंग करत होती, कशी नाटक करत होती, हे सगळं आठवून त्याला हसू आवरतच येत नाही. त्यामुळे सायलीला खूप राग येतो. सायली चिडून म्हणते तुम्ही जर आता हसायचं बंद केलं नाही ना तर मी आणखीन चिडेल. तर अर्जुन म्हणतो तुम्हाला काय चिडायचं ते चिडा, नाहीतर तुम्ही खूपच क्यूट दिसतात. तुम्ही जेव्हा खोटं बोलता ना आणखीन क्यूट दिसता. सायलीला खूप आनंद होतो. सायली म्हणते जेव्हा तुम्ही पूर्णा आजीशी बोलत नव्हता तेव्हा त्या किती दुःखी झाल्या होत्या आणि या घरात अशी काही माणसं आहेत ज्यांच्या तोंडावरचं दुःख मी पाहू शकत नाही. अर्जुन विचारतो कोण कोण आहेत ते. तर सायली सांगते मधुभाऊ, कुसुमताई, पूर्णा आजी, आईबाबा आणि. सायली थांबते तर अर्जुन विचारतो आणि कोण. सायली म्हणते आणि तुम्ही, आणि ती तिच्या बेडवर जाऊन झोपते. हे ऐकून अर्जुनला खूप खूप आनंद होतो. तो खूप खुश होतो. सकाळी उठल्यानंतर सुद्धा त्याला रात्री काय घडलं तेच आठवत असतं. सायलीने आपलं नाव घेतलं म्हणून तो खूप खुश होतो आणि चक्क सायलीच्या उशीला जवळ घेऊन त्या उशीला किस करतो, जवळ घेऊन कवटाळतो. तो खूप आनंदी असतो. थोड्या वेळाने सायली आणि कल्पना महिन्याच्या हिशोबाची टॅली लावत असतात, परंतु जवळपास 5,000 रुपयांचा हिशोब त्यांना लागतच नाही. 5,000चा घोळ कसा झाला हा प्रश्न त्यांना पडतो. तेवढ्यात पूर्णा आजी तेथे येते आणि म्हणते झाला ना घोळ, नाही ना हिशेब लागत, दे त्या चाव्या माझ्याकडे. तेव्हा कल्पना म्हणते पूर्णा आजी एवढी काही मोठी चूक झाली नाहीये, तुम्ही त्या चाव्या का मागताय, तो या घरचा मान आहे. तर पूर्णा आजी चिडून म्हणते चाव्या दे म्हटल्या ना मग द्यायच्या, आणि ती रागारागाने या चाव्या घेऊन रूममध्ये निघून जाते. अर्जुन सुद्धा हे पाहतो. सायलीला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते. कल्पना तिला समजवण्याचा प्रयत्न करते. सायली जाऊ दे, रडू नको, परंतु सायली खूप रडत असते. अर्जुन म्हणतो पूर्णा आजी अशी का वागते, थांब मी तिच्याशी बोलतो. तर सायली म्हणते नाही, चूक माझी आहे, कुणीही त्यांच्याशी बोलायचं नाही, आणि ती रागारागाने रूममध्ये निघून जाते. अर्जुन आणखीनच चिडतो. इकडे महिपत आणि साक्षी विचार करत असतात की प्रियाचा बंदोबस्त कसा करायचा, परंतु तो व्हिडिओ कोणाच्या हातीही नाही लागला पाहिजे. या केसमधून कसं सुटायचं याचाच विचार ते करत असतात. तेवढ्यात साक्षीला एक प्लॅन सुचतो आणि ती महिपतला म्हणते जर आपण या प्लॅनप्रमाणे वागलो ना तर मी निर्दोष आहे हे सिद्ध होईल, कुणीही मला अडकू शकणार नाही. हा प्लॅन ऐकून महिपत सुद्धा खूप खुश होतो आणि या प्लॅनप्रमाणेच वागायचं ठरवतो. तर दुसरीकडे कल्पना ही पूर्णा आजीजवळ येते आणि तिला समजावून सांगते की तुम्ही खूप चुकीचा वागले आहात, सायलीचा चांगला गुण तुम्हाला दिसतच नाही का. तर कल्पनाला पूर्णा आजी विचारते काय चांगले गुण आहेत तिच्यामध्ये. कल्पना म्हणते एक आहे तर सांगू ना, 1000 आहेत. ती समंजस आहे, घरच्या सगळ्यांना सांभाळून घेते, तिच्यावर कुणीही चिडलं तरी तो आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे किंवा लहान आहे हे न पाहता ती त्याच्याशी प्रेमानेच वागते, सगळं काही हाताळून घेते. अर्जुनची मला खूप काळजी वाटायची, पण तिने अर्जुनला सुद्धा खूप चांगलं सांभाळलंय, घरातील प्रत्येकाची काळजी घेते. अशी नातसून मिळणं हे भाग्यच आहे, याचा विचार तुम्ही करा. कल्पना गेल्यानंतर पूर्णा आजीला सगळं आठवतं की जेव्हा अर्जुन सायलीशी लग्न करून आला तेव्हापासून आपण तिच्यावर चिडलो, पण त्यानंतर अनेक वेळेस सायलीने आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी काय काय केलं. तिने अश्विनीला सावरलं, प्रतापला कोर्टातून सोडवलं, हे सगळं तिला आठवतं. आणि ती प्रतिमाचा फोटो जवळ घेऊन म्हणते प्रतिमा, तुझी मुलगी अशी कशी जन्माला आली, मला वाटलं तिच्यामध्ये तुझे संस्कार असतील, पण ती एकदमच वेगळी निघाली आणि त्यामुळे मी सायलीशी वाईट वागले. इकडे सायली सकाळी काय घडले याचा विचार करून रडत असते. तेवढ्यात अर्जुन तिला फोन करतो, परंतु सायली फोन उचलतच नाही. अर्जुन सर मला आणखीन काहीतरी बोलतील असा विचार करून ती फोन उचलत नाही. अर्जुन हा चैतन्याला सांगतो की मला घरी जावं लागेल आणि तो घरी यायला निघतो. घरी येऊन तो पूर्णा आजीला जोराजोरात हाका मारतो. पूर्णा आजी बाहेर येते. घरातील सगळेजण बाहेर येतात आणि विचारतात काय झालं. तर पूर्णा आजी म्हणते अर्जुन कशासाठी घरी आलाय ते मला माहिती आहे, पण त्याआधी मला काहीतरी बोलायचंय. घरात सगळेजण आहेत
तेही बरं झालंय आणि ती सायलीला पुढे बोलावते. सायलीला वाटतं की आता पूर्णा आजी माझ्यावर ओरडतील. अस्मिता सुद्धा खूप खुश झालेली असते, पण पूर्णा आजी चक्क सायलीसमोर हात जोडतात आणि म्हणतात, सायली मला माफ कर. आजपर्यंत मी तुझ्याशी खूप वाईट वागले. तू कितीही चांगली वागली, तुझ्यातील चांगले गुण मला दिसले, तरीही मी तुला कायमच दोष दिला. तुझे चांगले गुण मी डोळ्याआड केले, परंतु आता मला माझी चूक समजलीये. तूच या घरची खरी नातसून आहे. माझ्या स्वप्नातली नातसून जी असेल तिच्यासारखं सगळं गुण तुझ्यामध्ये आहेत. तू सगळं केलंय. आजपासून या घराची जबाबदारी तुझी, असं पूर्णा आजी म्हणते. त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो. अर्जुनही खुश होतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली अर्जुनला सांगणार की आजपासून पूर्णा आजी या माझ्याही आजी आहेत. आज माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ठरलं.